रामकृष्ण हरी मंडळी, वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. आदरपूर्वक खऱ्या अर्थानं बाप्पाचं नाव तुमच्या गावामध्ये घेतलं जाते. खऱ्या अर्थानं बाप्पाने केलेल्या परमार्थाची ती बाप्पाला मिळालेली पावती आहे. विठाला बाप्पांच्या संस्थेतील सर्वही साधक वृंद, परिसरातून आलेली सर्व टाळकरी, आता सगळ्यांचं नाव काय मला माहिती नाही, परिचित नाही. साऊंड सिस्टीम सुद्धा छान आहे. या कार्यक्रमाचं लाईव्ह टेलिकास्ट करणार आपलं युट्यूब चॅनल संत श्रेष्ठ हे युट्यूब चॅनल आहे. त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा बेल आयकॉनची घंटी सुद्धा दाबा आणि त्यांना लाईक करा, अजून त्यांना सहकार्य करा. आहे का नाही? एकमेका सहाय्य करू, अवघे मिळून पाचका करू. फक्त असं काही नका करू. त्यांचं चॅनल सुद्धा उपस्थित आहेत. बाप्पा आपल्या सगळ्या महाराज मंडळीवर, श्रीकांत बाबा, समाधान बाबा, आपल्यावर जे चांगले दिवस आणलेत ना, ते ह्या लोकांनी आणलेत, युट्यूब वाल्यांनी. पण बाप्पा काही वेळेस दुर्भाग्य असं आपल्याला पाहायला मिळतं की ते युट्यूब वाल्याला सुद्धा उभा करत नाहीत पुढं, की ज्यांनी मोठं केलंय त्यांनाच म्हणतात हे काढून टाक, मी करू देत नाही. म्हणजे ही काय भानगडे मला काही मिळत लागत नाही. आहे का नाही? म्हणजे ज्यानं मोठं केलं त्याच्यावर ते ह्याच्यासारखं आहे का नाही, बस मसुरासारखं विठाला खऱ्या अर्थाने त्यांनाही प्रणिपात. तुम्ही सर्व भक्तिमती माता, सर्व पुरुष वर्ग, राजकीय क्षेत्रातील असतील, परमार्थिक क्षेत्रातील असतील, सामाजिक क्षेत्रातील असतील, शैक्षणिक क्षेत्रातील असतील, आध्यात्मिक क्षेत्रातील असतील, सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळीच्या उपस्थितीमध्ये आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळीच्या अथक प्रयत्नानं हा चालू असलेला भव्य आणि दिव्य नामयज्ञ सोहळा विठाला आवाज. आणि आजचा जो दिवस आहे हा महत्वपूर्ण अशा प्रकारचा दिवस. आज म्हणजे काला, ज्याला आपण म्हणतो काला म्हणजे समाप्ती, आहे का नाही? आणि समाप्ती म्हणजे काला, आहे का नाही? काला या शब्दाचा अर्थ काय? तर काला या शब्दाचा अर्थ होतो सुख. काय 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 सुख. काला या शब्दाचा अर्थ होतो समाधान. काला या शब्दाचा अर्थ होतो आनंद. आणि काला म्हणजेच देव. विठाला विठाला. हा काला जो आहे हा काला भारतात झाला पाहिजे. मला वाटतं याच्यात नवल नाही. काला म्हणजे एकात्मता. बरं, आनंद, सुख, समाधान, एकात्मता, दोन भिन्न वस्तू एका जागेवर येणं. तुम्ही सगळ्यांना ऐकलंय, त्याचं नाव काला आहे. मला वाटतं हा काला भारतात होईल याच्यात नवल नाही. हा काला एखाद्या राज्यात झाला पाहिजे याच्यातही नवल नाही. हा काला जिल्ह्यात झाला पाहिजे याच्यातही नवल नाही. हा काला चांगल्या मोठ्या गावा सर्कलच्या गावामध्ये झाला पाहिजे याच्यात नवल नाही. हा काला एखाद्या वाडीमध्ये झाला पाहिजे याच्यात नवल नाही. हा काला गल्लीमध्ये झाला पाहिजे याच्यात नवल नाही. हा काला प्रत्येकाच्या घरामध्ये झाला पाहिजे याच्यात सुद्धा नवल नाही. पण हा काला खरं म्हणजे त्या घरातल्या दोघी जणीमध्ये झाला पाहिजे. त्यावेळेस खरा आपला काला आपला सक्सेस झाला. बघा, दोघीमध्ये म्हणजे कोणामध्ये? बोला बोला. एक सासूमध्ये आणि एक सुनामध्ये. या दोघीचं का द्वैत गेलं ना एकमेकीबद्दल. मला वाटतं घरातला कर्ता पुरुष जर 10 रुपये कमवत असेल ना, तर मला वाटतं त्या कर्त्या पुरुषाची रेंज, त्याचं टार्गेट जवळपास 100 ते 80 रुपयापर्यंत कमवायचं गेल्याशिवाय राहणार नाही. पण तुमच्या दोघीमध्ये काय झाला पाहिजे? बोला बोला. बोला ना बोला ना. काला काला. हा काला म्हणजे तुम्ही दोघी ना एकमेकाबद्दल जर प्रेम निर्माण झालं ना, एक सांगू तुम्हाला, किलूचा टाळ छटाकावर आणला म्हणजे आपला परमार्थ नाही. एकमेकाबद्दल तुम्हाला किती प्रेम आहे, एकमेकाबद्दल तुम्हाला किती आदर आहे, एकमेकाबद्दल तुम्ही त्यांची भावना काय जाणू शकता, याचंच नाव परमार्थ आहे. विठाला. आणि हा काला मला वाटतं सध्याच्या परिस्थितीला तर श्रीकांत महाराज या काल्याची खूप गरज आहे. सध्या सगळ्यांचा कालवा होऊन बसलेला. सध्या महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या 2-4 जिल्ह्यामध्ये जर पाहिलं ना, सध्या भयानक परिस्थिती. बाबा काला नाही, सध्या काय चालू आहे?
कालवा चालू आहे, कालवा. हा त्या जातीचा आणि तो त्या जातीचा, याला काला म्हणाव का? अरे सगळ्या जाती जिथं एकत्रित येतात की नाही, मला वाटतं त्याचं नाव काला आहे. विठाला होणं याचं नाव काय आहे? काला. एकमेकाबद्दल जातीभेद, एकमेकाबद्दल द्वेष निर्माण होणं याचं नाही काला. तुका म्हणे भेदाभेद आणि गेला वाद खंडोनी, याचं नाव काय आहे? याचं नाव काला आहे. एकमेकाबद्दल जाती जातीमध्ये द्वेष निर्माण होणं याच्यात काला नाही. सध्या तर ते फॅडच चालू झालाय, हा त्या जातीचा आणि तो त्या जातीत. एक सांगू, वारकरी संप्रदाय एक विश्वामध्ये असा संप्रदाय आहे की त्या संप्रदायामध्ये सगळ्या जाती धर्माची माणसं येतात. सगळ्याला बोलवलं जातं, या रे या रे, लहान थोर याती भलत्या, नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनास. एक सांगू तुम्हाला, वारकरी संप्रदाय हा एकात्मतेचं खऱ्या अर्थानं आपल्याला प्रागट्यकरण जर कुठं पाहायला मिळत असेल तर ते वारकरी संप्रदायामध्ये. प्रत्येक जाती धर्मामध्ये वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला संत पाहायला मिळते. खरं सांगू तुम्हाला, आज आमच्या बाप्पांना मंदिर बांधायला काढलंय. कशाचं? बोला बोला. नवनाथाच. आता उग बारकावा पहा, मला बारकावा सांगायचा यातला, आठवलं म्हणून सांगतो बरं. बाप्पानी नवनाथाचं मंदिर, म्हणजे नवनाथ हा संप्रदाय कोणता आहे? बोला तुम्ही. नाथपंथी, बरोबर, म्हणजे नाथ संप्रदाय. बाप्पा नाथ संप्रदायाचं मंदिर बांधायला लागलेत आणि झेंडा घेऊन कोणाचा झेंडा ते? बोला की तुम्ही नाराज नाहीत ना माझ्यावर? वारकऱ्याचा झेंडा घेऊन हिंडते वारकऱ्यात. ही तर वारकरी संप्रदायाची एकात्मता आहे. संप्रदाय या विश्वामध्ये जर पाहिले तर बाप्पा 3 संप्रदाय आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतात. एक नाथ संप्रदाय, दुसरा चैतन्य संप्रदाय आणि तिसरा स्वरूप संप्रदाय, त्याला दत्त संप्रदाय असं म्हणतात. तुम्हाला काला या शब्दावर बोलतोय बरं. नाथ संप्रदायाचा विचार केला तर या सगळ्या संप्रदायाला संत आहेत. नाथ संप्रदायाचे संत माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहेत नाथ संप्रदायाचे. चैतन्य संप्रदायाचे कोण? तुकोबार आहे. आणि स्वरूप संप्रदाय ज्याला दत्त संप्रदाय म्हणतो, त्या दत्त संप्रदायाचे आहेत नाथ महाराज. पण या तिघाचंही एकमेकाबद्दल किती प्रेम आहे बघा. नाथ संप्रदायाची जर परंपरा पाहिली, आदिनाथ गुरु, सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मचिंद्राने बोध, गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला, गहिनी प्रसादे, निवृत्ती दातार आणि ज्ञानदेवासार. आदिनाथापासून तर ज्ञानेश्वर माऊली पर्यंत हा नाथ संप्रदाय. चैतन्य संप्रदाय तुकोबारायचा संप्रदाय बघा. बाबाजी आपुले, बाबाजी चैतन्य, केशव चैतन्य, माधव चैतन्य आणि तुकाराम चैतन्य. विठाला चैतन्य संप्रदाय, तुकोबारायचा संप्रदाय. तिसरा जो संप्रदाय म्हटलं मी तुम्हाला, तो कोणता संप्रदाय? दत्त संप्रदाय. कुणाचा आहे तो? दत्तात्रय परंपरा, परंपरा, सहस्र अर्जुन यदु दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा, केला खरा कलियुगी. हे 3 संप्रदाय. पण तिन्ही संप्रदायाचं बाप्पा एकमेकावर प्रेम किती बघा, एकमेकाचं कौतुकच करते. तुकाराम महाराज माऊली महावैष्णव ज्ञानोबारायचं कौतुक करतात. तुका म्हणे ज्ञानेश्वरा आणि राखा पाया पैकी करा. किती नम्रता आहे.
किती पूज्यता आहे, किती पूज्य भाव आहे एकमेकाबद्दल, याचं नाव काल आहे. नाथ महाराज सुद्धा ज्ञानोबाबद्दल बोलत असताना ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाला बद्दलची पूज्यता आहे नाथ महाराजांचे. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो आणि पावन झालो चराचरी. किती पूज्यता एकमेकाबद्दल. आणि ही एकमेकाबद्दलची पूज्यता आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी म्हणून या संत परंपरेचं समर्पण आहे. विठाला विठाला काय केलं या संतांना, असा जर प्रश्न एखाद्यानं विचारला, काय केलं कोकणे महाराजांनी, काय केलं आपल्या तेरच्या गोरोबा काकांनी, तर या मंडळीनं या समाजामध्ये जी तेढ निर्माण झालेली का नाही, मला वाटतं तेढ निर्माण न होऊ देण्याचं कार्य जर कोण करत असतील तर ती संत परंपरा आहे आणि त्याचंच नाव काल आहे. विठाला आपल्यात काय अवघडच कार्यक्रम आहे सध्या, नाही कुणीच कुणाला चांगलं म्हणत नाही. तुमचं जाऊ देऊ, आमच्यातलं बी सांगतो मी तुम्हाला, आपलं तसंच आहे कार्यक्रम. एक जणानं एका महाराजाला निमंत्रण दिलं जेवण्याकरता. बाप्पा बारीक आहे का बरं, तुम्ही जेवण्याकरता निमंत्रण दिलं आणि बिचारा तो जीव घालणारा यजमान, त्याची चांगली बुद्धी आपली, तो म्हणला महाराज लोकांना पंगतच देऊ म्हटलं. आज गेला एका महाराजाकडे, म्हणला महाराज आमच्या घरी जेवण्याकरता या. महाराज म्हणले काय अडचण नाही, येतो. कधी? उद्या या म्हणले. किती वाजता? म्हणले 12 वाजता या. 12 वाजता हा महाराज आला. त्यांनी एकट्याला निमंत्रण नाही दिलं, बऱ्याच जणांना दिलं. आणि मग ते महाराजांना निमंत्रण दिलं. महाराज आले, त्यांना चूळ वगैरे भरली, हातपाय धुतले, औक्षण केलं आणि त्या महाराजांना आत बसवलं. आणि आत बसवल्यावर दुसरे महाराज येईपर्यंत त्या दोघांची चर्चा चालू झाली. कुणाची? त्या यजमानाची आणि त्या महाराजाची चर्चा अशी चालू झाली. वा वा, सुंदर कार्यक्रम आयोजन केला बाबा तुम्ही, मस्त जेवणाचं, सगळ्यांना संत भोजन. बर बर बर, अजून कोण कोण येणार आहे? कोण म्हणतंय? ते आल्याला महाराज. तुम्ही बारीक ऐकताय ना, पण मी फक्त काला या शब्दावर बोलतो, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवा. कोण कोण येणार आहे म्हटले? अमुक अमुक महाराज येणार आहेत. आणि अमुक अमुक महाराज येणार म्हणल्यावर ह्याची सटकली ना. कुणाची? ते आले, ते मला आता माझी. आणि तो काय म्हणला माहिती का? त्या गाढवाला कशाला बोलवलं? शब्द ऐकताय ना तुम्ही पण क्लिअर. कोणाला बोलवलं म्हणला? तो यजमान तर थक्क झाला बाबा. तो म्हणला ओ बाबा, तुमचं काय असन परस्पर असं तुमचं तुमचं निपटून घ्या, माझ्यापर्यंत काय तुमचं लढ आणू नका. तुमचं काय येतं तिकडे असू द्या, माझा भाव आहे तुमच्याबद्दल जीव घालण्याचा, इथपर्यंत ठीक आहे. नाही पण त्या ते म्हणलं बघा तुमचं तुमचं चालू द्या म्हणलं, मला काही घेणं देणं नाही. आणि तोपर्यंत लगेच ते महाराज आले. कोणते? दुसरे. आणि आल्यावर पहिला महाराज उठला नाही, हे यजमानच उठून महाराज आले म्हणून पटकन बाहेर गेला. आणि बाहेर गेल्यावर त्या महाराजांना धरून आणलं. आणि उंबऱ्यापाशी आल्यावर त्या महाराजाला चप्पल दिसली. कुणाची? आतल्या महाराजाची. तुम्ही बारीक ऐकताय पण. आणि मग ते बाहेरचे महाराज म्हणतात यजमानाला, कोण आलंय? ते म्हणले अमुक अमुक महाराज. म्हणले त्या बैलाला कशाला बोलवलं? म्हणजे तुम्ही ऐकताय ना पण. एक म्हणतो गाढवाला कशाला बोलवलं, एक म्हणतो बैलाला कशाला बोलवलं. यजमान बी जरा चॅप्टरच होता. आता तो बी काय साधा महाराज लोकांना जेव्हा घालतो म्हणजे काय ते बी काय साधा असेल काय की नाही. हो, त्यानं काय केलं, बायकोला म्हणला बायको काय स्वयंपाक केला? अजिबात स्वयंपाक वाढायचा नाही म्हणला. एका ताटात कडबा कातरून ठेव म्हणला आणि एका ताटात हरळ कातरून ठेव म्हणला, हरळ. आणि तसंच केलं त्यानं. बसायला टाकलं, रांगोळ्या वगैरे काढल्या आणि ते एका ताटात कडबा कातरून ठेवला, एका ताटात हरळ आणली आणि ते ताटावर ताट मांडलं, तांबे वगैरे ठेवले, समया लावल्या आणि ते ताट ठेवल्यावर म्हणले हा चला करा सुरू आता म्हणले.
ब्रह्मार्पणम ब्रह्म श्लोक म्हणला तो कोण यजमान. आणि श्लोक म्हणायचं झालं पाणी फिरवलं आणि वरचं ताट काढलं तर एकाला दिसला कडबा आणि एकाला दिसली भडकले ते दोघं. ही काय पद्धत आहे? असा आमचा अपमान करायचा होता का? ते म्हणलं हे बघा बोलू नका, हा तुमच्या वाणीचा प्रसाद. तुमच्या लक्षात येतं ना? ते म्हणले आमच्या वाणीचा. मग ते पहिले महाराज म्हणले त्या गाढवाला कशाला बोलवलं, दुसरे महाराज म्हणले बैलाला कशाला बोलवलं. मला वाटलं गाढव हराळ खातोय आणि बैल कडबा खातोय म्हणून ठेवलं म्हणलं हे मी. तुमच्या लक्षात येते ना? इथपर्यंत आपलं जाऊ नये. मला वाटतं इथपर्यंत आपली प्रवृत्ती निर्माण होऊ नये याच्याकरता या संत परंपरेचा अट्टहास आहे. विठाला एकात्मतेचं लक्षण म्हणजेच आजचा हा काल आहे. हा अरे जुन्या काळामध्ये शाळेत सुद्धा एकात्मता शिकवली जायची बाबा. तुमच्या काळात खरा तो एकची धर्म जगाला गोळ्या घालावे, काय प्रेम हरपावे, हे होतं एकात्मता. याच्यापेक्षा बाबा आपल्या अगोदर एक कविता होती बघा तुकडोजीदास महाराजांची, तुम्हाला असेल बाबा. या भारतात बंधु भाव नित्य वसुदे देवरचे असादे, हा जाती भाव विसरोनिया एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी, फळनिंद कामनी सत्य न्याय दिसू दे, मतभेद नसू दे. या भारतात बंधु भाव नित्य वसुदे देवरचे असादे. हे शिकवलं जायचं का नाही? आता हे नाही शिकवलं जात. आता जॉनी जॉनी यस पप्पा पुढं इटिंग शुगर. त्या पप्पाला सुद्धा शुगर झाली पण लेकर सुधारणार. हा म्हणजे अशी परिस्थिती झाली का? तर एकात्मतेचं शिक्षण राहिलं नाही. आता एकमेकाबद्दल फूट पडायला लागली आणि फूट पडू नये म्हणून हा गावाचा लाखो रुपये खर्च आहे. विठाला विठाला काला 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 म्हणजे तरी नेमकं काय? या काल्या करता मला वाटतंय जपी तपी मुनी ध्यानी योगी सगळे लोक या काल्या करता तरसतात. आज ज्ञानोबरायचं तेच वर्णन आहे. आज ज्ञानोबरायचे जे अलौकिक शब्द मी तुमच्या समोर उपस्थित केले था अभंगाची सुरुवात पहा. योगी या मुनिजना ध्यानी ते सुख आसनी शयनी, हरी सुख फावले रे हरी सुख फावले, हरी सुख फावले रे हरी सुख फावले. ज्ञानोबरायचं म्हणणं आहे या विश्वामध्ये प्रत्येक माणूस म्हणून आलेला जो जीव आहे तो एकाच गोष्टी करता झुरणीला लागलेला आहे, एकाच गोष्टी करता आसुसलेला आहे. आणि त्या आसुसलेल्या गोष्टीचं नाव काय आहे? दोनच अक्षर आहेत फक्त, सुख. काय 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 काय? फक्त सुख. सगळ्याला सुख पाहिजे. तुम्हा मला सुख पाहिजे याच्यात नवल नाही. ही संत परंपरा सुद्धा त्याच सुखा करता बाप्पा रात्रंदिवस तळमळ करते. अरे संत सुखा करता तळमळ करतात याच्यात नवल नाही. या जगाचा बाप ज्याचं नाव देव आहे तो सुद्धा सुखाची अपेक्षा करतोय. विठाला पण प्रत्येकाच्या सुखाचा विषय मात्र वेगळा आहे. तुमच्या आमच्या सुखाचा विचार केला तर तुम्ही आम्ही ज्याला सुख समजतोय आपण त्याला सुख समजून बसलोत. कशाला? वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, किंवा ल्यावे खावे बरवे असावे सदैव, आणि हेची करी हाव संसारी. मुलं बाळा असावेत, खाय प्यायला चांगलं असावं, धनधान्य असावं. मला वाटतं ही आपल्या सुखाची अपेक्षा आहे. पण खऱ्या अर्थानं मानवी जीवनाच्या सुखाचा विचार जर केला तर मानवी जीवनाचं सुख कशात आहे श्रीकांत बाबा? तुका म्हणे जन्मा
भगवत प्राप्ती होणं, भगवत भेट होणं हे मानवी जीवनाचा काय परम ध्येय आहे. हा, आणि त्या ध्येयापर्यंत जाण्याकरता जो रस्ता आहे मला वाटतंय तो आपल्या या मानवी जीवनाचा तो रस्ता चुकलेला आहे. का चुकला? माया विघ्ने भ्रमिला खरे म्हणता मी माझेनी घरे, हे तो संपत्तीचे वारे आणि साचो कारे जाईल. जायचंय पुण्याला आणि बसलोय हैदराबादच्या गाडीत. कधी येईल पुन्हा? नाही येणार. मार्ग चुकला. मार्ग चुकले विदेशी एकले तयावरी झाले दिशाभूल. दिशाभूल झाली त्याला. माणसाला भुरळ पडलं, त्याला भुरळ आहे का नाही? हा, काय होतं? भुरळ पडलं. यमन गाता गाता सहजच भैरवीत जातो. काय म्हणला? कळलंच नाही म्हणला मला, आहे का नाही? याला म्हणायचं भुरळ पडणे, आहे का नाही? हा, म्हणजे भुरळ पडलंय. भुरळ का भुरळ पडलंय? तर एकच प्रतिबंध याला. त्या प्रतिबंधाचं नाव आहे माया. काय नाव आहे तिचं? माया. माया म्हणजे काय? माया या शब्दाचा अर्थ होतो जे नसतं ते भासतं, त्याचं नाव माया. ऐका, मी एक उदाहरण विचारतो तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल. ऐका, आता तुमचं नाव काय? हनुमंत नाव त्यांचं. हनुमंत. तुम्ही सगळे बोला बरं का हनुमंताच्या बाजूला. करिता हनुमंताचे स्मरण विघ्न ते होय निर्विघ्न, आहे का नाही? हा, म्हणजे आता हनुमानजी, हनुमान हे नाव तुमचं आहे का तुमच्या देहाचं आहे? हनुमंताला मदत करा सगळे. कुणाचं? देहाचं. माता माऊल्यांना तुमचं म्हणणं काय? तुम्ही म्हणणार तुला कशाला बोलिले, तू आम्हालाच म्हणणे विचारणे, आहे का नाही? माया या शब्दाचा अर्थ तुमच्या हृदयापर्यंत मला पोहोचायचा. आपण कस काय भ्रमिष्ट झालो. माया म्हणजे भ्रामकतेची अवस्था. त्यांचं नाव हनुमान आहे. मग हनुमान हे नाव त्यांचं आहे का त्यांच्या देहाचं आहे, असा तुम्हाला माझा प्रश्न आहे. तर तुम्ही सगळ्यांना उत्तर दिलं. कुणाचं? देहाचं. पण मी म्हणतो हनुमान नाव हे जर तुमच्या देहाचं आहे तर मग हनुमानजी तुमचं नाव काय? तुम्ही झोपले तर नाही ना? नाही, देहाचं नाव जर हनुमान आहे तर हनुमान नाव काय आहे? अहो तुम्हाला नावच नाही. मुक्त होता परी मुक्त होता मुक्त होता परी कुठं ना कुठं झाला घेऊन या छंद माझे माझे. हा, जन्माला आलेल्या बाळाला नाव असतंय गाव गावकरी? बोला बोला. नसतं. त्याचं नाव ठेवावं लागतं. ज्ञानोबराय म्हणतात ना, उपजलिया बालकासी नाव न येतये पासी ठेविलेनी नावेसी ओ देत उठे. जन्माला आलेल्या बाळाला नाव नसतं, त्याचं नाव ठेवावं लागतं. आणि ज्या दिवशी त्याचं नाव ठेवलं जातं हनुमान, काय लावून? बोला की, स्पीकर लावून आणि बँड लावून ठेवलं जातं त्याचं नाव, आहे का नाही? आणि ज्या दिवशी बँड लावून नाव ठेवलं जातं त्या दिवसापासून त्याच्या जीवनाचा बँड वाजायला सुरुवात होते. हा, हे माझं ते माझं. आणि हे एकदा का ममत्व निर्माण झालं की मग मला वाटतंय भ्रामकतेची अवस्था इथंच निर्माण होती. आणि मग जिकडं जायचंय तिकडं जात नाही, आणि जिकडं नाही जायचं तिकडं तिकीट देऊन गेल्याशी राहत नाही. याचं नाव आहे माया. हा, जाऊ दे, हे जरा किचकटच होत आहे का नाही? थोडं सोपं सांगू का? आता किती वर्ष झालं आपल्या सप्ताहाला? 34 वर्ष. आता मला सांगा, या सप्ताह करता आपण लावलाय हा काय मंडप? कुणाचा मंडप आहे हा? ज्योतिर्लिंग, आहे का नाही? मंडप कुणाचा आहे? परत बदलायच नाही. ज्योतिर्लिंग. हा, सगळे म्हणले ज्योतिर्लिंगचा मंडप.
पण मी म्हणतो हा मंडप ज्योतिर्लिंगचा नाही, हा मंडप कापडाचा आहे. कशाचा आहे? कापडाचा आहे. पण नाव कुणाचं पडलं? ज्योतिर्लिंगचं. याचं नाव माया आहे. विठाला विठाला आपल्या जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे, अंतिम टप्पा आहे, अंतिम साध्य जे आहे, या साध्यापर्यंत न जाऊ देण्याचं कार्य जर कोण करत असेल तर ही भ्रामकतेची अवस्था आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काला प्राप्त होत नाही. हा म्हणजे आपलं जे सुख आहे काय आहे? तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक आता म्हटलं आहे का नाही? पण त्या सुखापर्यंत का जात नाही तर याच्यामध्ये गुरफटला गेला. धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून याच्यामध्येच गुंतलं माणूस. हे माझं ते माझं म्हणून त्या अंतिम ध्येयापर्यंत जात नाही. आपल्या अंतिम ध्येयाचं सुख आहे देव, आणि ते आपल्याला मिळत नाही. का मिळत नाही तर त्याचं उत्तर मी आता तुम्हाला सांगितलं. भ्रामकतेची अवस्था. तुम्ही म्हणाल महाराज आता आमच्याच सुखाचा विचार कळाला. म्हटले देव आमचं सुख आहे. मग संतांना काय आवश्यकता आहे सुखाची? ते तर सगळ्या जगाला सुख देतात. पण संतांना सुद्धा सुखाची अपेक्षा आहे. काय संतांचं सुख? तर संतांचं सुख आहे त्या भगवान परमात्म्याच्या चरण सानिध्यामध्ये आम्हाला वास्तव्य मिळावं. हे संत त्याच्याकरता जोरणीला लागले. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा सुख वसे तुझे पायी आणि मज ठेवी त्याची ठाई. भगवंता तुझ्या चरण सानिध्यामध्ये आम्हाला वास्तव्य मिळावं. हे संतांचं सुख आहे. तुम्ही म्हणाल संतांच्या सुखाचं कळलं बाबा, देवासाठी ते तळपतीत, आम्हाला मान्य झालं. पण देवाला काय सुखाची गरज आहे? कुणाला कुणाला देवाला सुखाची गरज आहे का? नाही. नाथ महाराजाचं एक प्रमाण आहे ना, नाथांच्या घरची उलटीच खून पाण्याला मोठी लागली तहान. नाथांच्या घरची उलटीच खून. तहान कशाला लागली? पाण्याला तहान लागत असती का? हे पाण्याला तहान लागणं म्हणजे त्या देवाला सुद्धा सुखाची अपेक्षा होणं. याचं नाव पाण्याला तहान लागणं. हा मग देवाला का नेमकं त्या देवाला कसलं सुख पाहिजे? तर देवाचं सुख आहे की त्या सुखासाठी देव झुरणीला लागलाय. झुरणीला ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी संता सदनी राहिला. धन्य धन्य संताचे सदन तेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. त्या सुखा कारणे देव वेडावला. हो त्या सुखा कारणे देव वेडावला. अपेक्षा देवाला. वैकुंठ सोडोनी तेर नगरी राहिला असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. का तेर मध्ये आला? तर त्या संताच्या संगतीमध्ये मला वास्तव्य मिळावं ही त्या भगवान परमात्म्याची अपेक्षा आहे. जगाला सुख देणारा भगवान परमात्मा पण तो सुद्धा सुखाची अपेक्षा करतो. जगाचं दुःख हरण करणारा. दुनिया के दुख हरने वाले भगवान को भी दुख आन पड़ा. दुनिया के दुख हरने वाले भगवान को भी दुख आन पड़ा. जब जेल के ताले टूट गए, जब जेल के ताले टूट गए, माँ बाप के बंधन छूट गए. जब जन्म हुआ बंदी गृह में तो तुरंत ही गोकुल जान पड़ा. दुनिया के दुख हरने वाले भगवान को भी दुख आन पड़ा. दुख आन पड़ा, दुख आन पड़ा. म्हणजे या भगवान परमात्म्याला सुद्धा सुखाची अपेक्षा आहे. जगाला सुख देणारा. पण माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात अरे सगळ्या सुखासाठी तळपतात, पण माझ्या जीवनामध्ये जे सुख आहे ना ते सुख म्हणले माझ्या योग्यांना जे ध्यान करून सुख मिळालं, मुनींना जे ध्यान करून जे सुख मिळालं, हे सगळे त्या सुखाकरताच तरसलेत की नाही.
योगी सुद्धा सुखा करताच तरसलाय. ते योग्याला ते सुख मिळवण्याकरता किती अट्टहास आहेत बाप्पा. शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हटयो. शरीर शोषण प्राण शरीर शोषण प्राण निरोधन मनुजय हटयो. भूत पीडन कुंडलिनी कलिमल दलभंग ऊर्ध्व वायुचा श्वेत तोडोनी करी हो वनभंग. ब्रह्मारंद्री मिसळे परी मुमुक्षुदंग. ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा. या योग्याच्या जीवनातल्या खडतड साधना आहेत. काय साधना आहेत? पहिलं मेरूचे शिखरी एक योगी निराकारी. मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला. तेने सांडिली माया तेजे लिकांता काया. मन गेले ते विलया ब्रह्मानंदा माझारी. अनहत ध्वनीनाथ तो पावला परमपद. उन्मनी तुर्या विनोद छंदे छंदे डुल्लत असो. मग ज्ञानगोदावरीचे तिरी स्नान केले पांचाळेश्वरी. ज्ञानदेवाचे अंतरी दत्तात्रय योगिया. त्या योग्याचं जीवन हे असे. आणि एवढी खडतड साधना करून त्यांना जे मिळालेलं आहे ज्ञानोबा म्हणतात ते मला सहज मिळालं. यांचं जे गाणं आहे ना सहज मिळालंय का तुम्हाला? बाप्पा वाजवतात हे काय सहज मिळालंय का? हा. एक 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 क्षण त्याच्याकरता माणसाला झुरणीला लागावं लागतं. एक 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 अक्षर बसावं लागतंय. पक्वाजा सगळ्यात क्लिष्ट साधना पक्वाजाची. आणि मला वाटतं बाप्पाला हे सगळंच अवगत झालंय. विरळा पावे विरळा पावे विरळा पावे एखाद्याच माणसाला हे सगळं सहजतेनं अवगत होत असतं. कीर्तनही त्या ताकदीनं करतात, पक्वजही वाजवतात, भजनही म्हणतात. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या फुकट मिळत नसतात. त्याच्याकरता फार अट्टहास करावा लागतो. तुकाराम महाराज म्हणले ना याजसाठी केला होता अट्टहास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. पण दुर्भाग्य असं हे वर्ष श्राद्धाला अभंग घेतात. तुमच्या लक्षात आलं तर बघा ऐक नाही. हा वर्ष श्राद्ध म्हणलं की दणकूनच हाणायचं काम आहे. याजसाठी केला कशासाठी? मरायसाठी केलता का? हा जो अभंग आहे तुकोबरायची ही आर्तता आहे त्या भगवान परमात्म्याच्या बाबतीमध्ये त्या अभंगामध्ये की भगवंता तुझ्या करता या सगळ्या मंडळीनं किती अट्टहास केलाय तू मिळवण्याकरता. यांना सुद्धा किती अट्टहास. एक 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 अक्षर घोकावं लागतं. एक एक अक्षर घोकावं लागते. तकट घेन ता कडतक धाता कता घे घेता धात्रिक धा धात्रिक घेन धा धा धात्रिक घेन धा जा 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 जा. ते इतक्या दिवसापासून चाललंय नाही बाप्पाचं. इतक्या दिवसापासून हो का हे एवढं तुम्हाला तर कळालं बी नसेल काय म्हणत होता. हा आणि ते बी निसान निसा पासा पासा म्हणते ते तरी काय. अरे हे निसान पाशा पाशानेच घ्यावं लागतं. खोंग्याने भेटत नाही आपल्याला. फार थोडं घ्यावं लागतं. याला नाद ब्रह्म म्हणतात. नाद ब्रह्म. कोणतं ब्रह्म? नाद ब्रह्म ही एक अशी गोष्ट आहे की कितीही दुःखानं खिन्न झालेला माणूस असू द्या, दुःखानं व्याकुळ झालेला माणूस असू द्या, त्याला जर गाणे लावून दिले ना गाणे माणूस प्रसन्न होत. आकाशी झेप गेरे पाखरा मनाला प्रसन्न करणारं गाणं. मृग नयना रसिक मोहिनीच घालते का नाही? हा प्रसन्न करणारे. काही गाणे असे म्हणलं की डोळ्यातून पाणी येते बाप्पा. सॅड सॉंग असतात ना ते दर्दभर गीत एकटच म्हणत असते तिकडे पडकात. हा लक्षात आलं तर लक्षात आलं म्हणायचं तुमच्या आहे का नाही? हा दुनिया में कितना गम है मेरा गम कितना. बाप्पा ते एकटच
रडत असते तिकडे असलं म्हणत एवढं त्याची स्तुतीपर भजन असते ते उन आंखों का हंसना भी क्या जिन आंखों में पानी ना हो वो जवानी जवानी नहीं जिसकी कोई कहानी न हो जिन्हें मरने की किसको पड़ी राम भजले श्याम भजले घड़ी दो घड़ी जय सिया राम तुमच्या मनात प्यार करले म्हणेन का तुम्ही प्यारच करा पण त्या देवावर करा हा हे आपलं जे चाललंय ना मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही मी लय प्रेम करतो हे प्रेम नाही वासना आहे वासना वेगळी आणि प्रेम वेगळं वासनेच्या अधीन गेलेली माणसं मला वाटतं बर्बाद होतात आणि प्रेमाच्या अधीन गेलेल्या माणसाच्या जीवनाचं सोनं होत असतं विठाला विठाला गाणे असे काही गाणे म्हणले की डोळ्याला पाणी येते तिकडे एकटा असतं का नाही ते तसं आणि काही गाणे म्हणले की बाप्पा माणूस आतूनच हालतो ना त्याला फक्त वाटत असतं कुणीतरी फक्त मला पाठीमागून नुसतं टच करावं काय करावं नुसतं टच करूच तर तो म्हणतोय बजाव चालू होऊन द्या म्हणते लगेच की नाही बांगड्याची माळ हा लिंबावणी डोळ उभे आहे नदीच्या काठात लखमा म्हणून नका नाही व्हायरल होईल तसं ते हे गाणं म्हणलं की ते नदीच्या काठाला म्हणून तर ते मध्ये जात आहे त्या गर्दीत आहे का नाही कशाची ताकद आहे ही संगीताची ताकद आहे संगीताची नाद ब्रह्म याच्याकरता फार कष्ट खाव्या लागतात एक 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 अक्षर घोकावं लागतं तेव्हा ते सुख त्यांना मिळत असतं आता ते म्हणू शकतात आम्हाला सहज मिळालं महाराज का एवढा 8 तास करावा लागला नाही ते तुम्हाला जाणवलंच नाही ते तुम्हाला 8 तास करावा लागलाय म्हणून पण लोकांना माहिती आहे शिकायसाठी किती कष्ट करावे लागतात ज्याला येत नाही ना त्याला विचारा पक्वा शिकायचा जमानात महाराज मला बोटच वळणार राव तोडून टाका आता ते काय ठेवतो आहे का नाही हा वळत नाही सोपं नाही बा म्हणून ज्ञानोबराय म्हणते ते कष्ट करून ज्यांना त्यांना सुख मिळवलंय ते सुख ज्ञानोबराय म्हणले माझ्या सहजरित्या मला मिळालंय कुठे म्हणले ते सुख योगी या मुनी जन योगी या मुनी जन योगी
टाळी वाजवा कुंडली कवरदा गोपाल कृष्ण ते सुख आसनी शयनी हरिसुख फावले रे हरिसुख फावले हरिसुख फावले रे हरिसुख फावले. ज्ञानोबा म्हणतात जे योग्यांना ध्यान करून जे सुख प्राप्त झालं, जे मुनींना ध्यान करून जे सुख प्राप्त झालं, ते सुख म्हटले माझ्या सहजतेनं मला प्राप्त झालं. ते सुख आसनी आणि शयनी. पण ज्ञानोबा तुम्हाला सुख प्राप्त झालं, सुख प्राप्त झालं, पण नेमकं सुख तरी कोणतं प्राप्त झालं? कोणतं सुख प्राप्त झालं? हरी सुख फावले रे 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 हरि सुख पावले 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 रे पावले रे हरि पावले रे पावले रे पावले रे. संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.